नाही बरोबर पुढे आलं तुम्ही US रिलेटेड केलं का? प्रकरण काय ते आधी मला सांगा. प्रकरण असे आहे की सुनील नरोत्तम दास मेहता नावाचा इसम आहे, त्याला BSF ने डिटेन केलंय. त्यांनी मला अच्छा केलं होतं तुम्हाला? एजंट म्हणजे विचारला. अच्छा नॉर्मल इन्क्वायरी केली. हो मग लगेच रिलीज पण केलं. तुमच्याकडे काय ते आर्चरी वगैरे ना. ओके त्याच्यामुळे इन्क्वायरी केली होतं. कुठे गेले होते तुम्ही डिस्ट्रिक्ट एरियामध्ये गेले होते कुठे? मला माहिती नव्हतं की डिस्ट्रिक्ट एरिया आहे म्हणून मी गेलो. आणि कुठे पार्टी लावली नव्हती याच्या बियॉन्ड तुम्ही जाऊ शकत नाही. मी गेलो. मग तेच वरतून माहिती आली होती म्हणून नकळत झालंय म्हणजे इंटेन्शनली काही संपला होता. नाही आमच्याकडे जिल्ह्याचा असा सर आपलं वय किती? 70. जनरल फक्त माहिती. तुम्ही म्हणजे करतात की शिकवतात की कसं मी शिकवत नाही. ओके तर आपला व्यवसाय व्यवसाय मी सिव्हिल इंजिनियर आहे. ग्रीन कार्ड नाही मिसेस ते आमचा बिझनेस आहे ड्युटॅक म्हणून महात्मा नगरला. इथे सर आपल्या मुलांसोबत आलो. आपल्या मुलांसोबत आलो. नाही आमच्या माझी मुलं विदेशात आहे. किती मुलं त्यांच्या मुलं मला भेटलाच आहे. अच्छा अच्छा आपले किती मुलं आहेत? एक मुलगी आहे मुलगी. एक मुलगी. ब्लू डॉट कंपनी का तुमची? माझी नाही आमची फ्रँचायझी आहे. कुरिअर नाशिकचं नाशिक आणि सर दोन्ही पण आपले बाहेर पडले. दोन्ही अमेरिकेत आहे. ते आपले सुनील मॅडम ब्लू डॉटचं म्हणून मुंबईचे आहेत. तुम्ही बघतच नाही समजा. सुनील मॅडम ओळखता का? सुनील मॅडम कोण आहे? मॅडम सरनाम मडव आहे. नाही ब्लू डॉटचे हे प्रोडक्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर चालू माहिती असेल. मी चालू केला 1990 मध्ये. 1990 तरी मी हँड ओव्हर केलं मिसेसला. तेव्हापासून ते चालवतात. हे कुठे बिकानेरला आहे ना राम सर तिकडे तुम्हाला डिटेन केलं. किती वेळासाठी? बरेचसे प्रश्न विचारले. सकाळी मला 12 वेळा त्यांनी डिटेन केला. आधी BSF ने इन्क्वायरी केली, नंतर पोलीसकडे घेऊन गेले आणि सोडलं. खात्री केली समाधान झालं. आता हे का बरं त्यांनी पाठवलं मला माहिती नाही. येतात आमच्याकडे वरती काही चौकशी झाली ना दुसऱ्या स्टेट मध्ये वगैरे तर मग तुम्ही इथे रेसिडेंट आहे ना व्हेरीफाय करायला. बस बाकी काय अजिबात खोटं बोलत नाही. त्यांना पण समजला होता की मी खोटं बोलत नाही. तरी पण हे तुमच्या काय प्रोसिजर आहे का? हो आम्हाला माहिती ठेवावी लागते ना. आता तुम्ही जेन्युअल पर्सन आहे असं दुसरं कोणी पण असू शकतं ना. त्याच्यामध्ये त्यांना पण झाला होता. आमचं पण होऊन जाईल फक्त थोड्या वेळात. काय घेणार का? पाणी मॅडम काय करतात? मॅडम काय जॉब काय नाव आहे सर? सुधा मेहता. मुलं किती तुम्हाला? एक मुलगा एक मुलगी. काय बरं विचारलं?
तुम्ही मुलाचं नाव सांगा. एखाद्या नंबर ऑफ चिल्ड्रन चेंज होणार नाही. परत विचार माहिती एखाद्याच लिहा. नाही आणि हे नाव सांगा ना मुलाचं. सौम्य मुलाचं नाव मुलीचं नंदिनी. तुम्ही फक्त म्हणजे फिरण्याच्या पर्पज निघाला तर काय कोणी फिरायला गेलो आपण? हे ऑलवेज कॅरी करता ऑलवेज ऑलवेज. तुमचा गेम होता का हा? म्हणजे काय? ते इथे पण खेळतो. इतर काय मला वाटतं की साई इथं स्पोर्ट्स अकॅडमी कुठे आडगावला तिकडे कुठे आहे आर्चरीचं. नाही तिकडे मी पाहिलेलं होतं ती. तुम्ही टार्गेट शूटिंग कमी कर. ठाकरची प्रॉपर्टी आहे. ठाकर बिल्डर तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्राची. त्यांची प्रॉपर्टी आहे इथे पुढे बिलवडीच्या पुढे 50 एकर जमीन आहे. तिथे मी प्रॅक्टिस करतो. कोचिंग वगैरे काही करत मी करत फक्त तुम्ही नाही. छंद माझी स्टाईल म्हणून वेगळी करता. आहे. छंद म्हणून करता. हं? एक छंद हॉबी म्हणून. हॉबी हा. माय मराठी नाही, एवढं मुंबईचा माणूस मी इथे येऊन मराठी शिकलो. सुरुवातीला खूप प्रॉपर कुठले तुम्ही? मुंबई. मराठी चांगली होतं. आता शिकलो 40 वर्ष झाले. नाशिकमध्ये आता राहिला. इथून जाणार आहे. कुठे मुंबई गेली फेब्रुवारीला परत चालू. ऑक्टोबरला आलो मी. आता परत चाललंय फेब्रुवारी. आमच्या मनवास संपला आता. वनवास होतात कधी नाशिक माझ्या मताने वनवास होता. अच्छा म्हणजे मुलांपासून वेगळं राहणं म्हणजे वनवास. नाही मुलं पण इथे होते. मग नाशिक वनवास का? नाशिक तर चांगलं आहे ना. जोशी ब्रदर्स तुम्हाला माहिती आहे ना? हो. एन जोशी. हा माहिती. त्याच्यातला एक भाव मला भेटला होता. म्हणजे हे तर पाकभूमी आहे. मी विचारलं काय कावड्याला पाकभूमी म्हणतात? रामला हे भूमीने रडायला लावला म्हणून पाकभूमी आहे. 100% शो. स्टील आहे. मला ते जमतच नाही. आणि तुम्ही मुंबईच्या अमेरिकेत शिकलेला तिकडची डिग्री आहे. म्हणजे ते आवडतच नाही. पीपल आर नीड बॅक. तुम्ही पण अमेरिकेत शिकले का? सर्टिफिकेट दाखवू? नाही सवय झाली म्हणजे तुम्हाला तिकडची. आणि इथं एकटे असल्यामुळे करमत मिसेस आहे ना. नाही तिकडचं फास्ट लाईफ आहे मुंबईचं. मला लिव्हरचा प्रॉब्लेम आहे आणि तिथे सिच्युएशन इज हॉरिबल. अमेरिकेत तुम्हाला जर इमर्जन्सी आली तुम्ही हॉस्पिटलला गेले पण 3-4 तास बाहेर बसून देतात. गोहरिया माझा डॉक्टर आहे इथे. GI डॉक्टर. आणि बिकॉज ऑफ द डिफिकल्टी because of difficulty there, I decided to come back temporarily. It's much better than going back. मुलगा जॉब करतो का तिथे? हो. मुलगी पण? युएसला कुठं सॅन फ्रान्सिस्को. मुलगा प्रेसिडेंट झालाय सध्या तिकीट मास्टरचा. पगार सांगतो. 100 कोटी पगार आहे वर्षाचा. अरे बापरे. आणि मुलगीच्या प्रगती अर्ध वर्ष. आम्हाला माहिती सगळं क्रेडिट कार्डचे फोटो काढले नाही कसं राहतं. आणि त्यांच्या काही BSFच्या इंटेन्शन पण वाईट होता. हिडन अजेंडा. काय पैसे कोण मागितले? Something else. I think they wanted to abuse me. Why? I got some phone call from somewhere. No. They did that. You are doing some spying there. जे काही विचारलं सगळं उत्तर दिला. प्रामाणिकपणे उत्तर दिले. They had some malefic intention. Why do you? I mean, I have no proof, but I could infer. Observation, inference, and a witness. It's पाहिजे ना कोर्टात. Witness माझ्याकडे नाही. Observance and inference. त्याच्यावरून सांगतो. They had a malefic intention. They wanted to abuse me in the nick of time.
No, sir. No. I was released. That's their duty, sir. That's They are not not their duty. Their duty was to question me. They did that. They wanted to abuse me. Abuse कळते ना तुम्हाला? Yes, yes. हां. They wanted to abuse me. शेजारी एक खोली होती. तिथे जाऊन चौकशी केली. 2-3 ऑफिसर्स जाऊन लघवी करून आले. ते काय त्यांचा उद्देश होता मला समजला. मिसेसला सांगितलं पण तर ते हा हिडन अजेंडा. ते ऐकला तरी म्हणून त्यांनी सोडला. काय असे जवान असतात का आपले? काय घ्यायची माहिती तुम्हाला? त्यांच्या मताने मी ट्रेसपास केला होता त्यांच्या एरियात. Yes, sir. Yes. बरोबर आहे. आता मी त्यांना काढून दाखवेल माझ्या प्रॉपर्टीत कोण कोण ट्रेसपास करतात आणि कोणी कोणी केला. Who have not trespassing, sir? I'm not telling you, I'm not accusing you. There have been others. You come up, don't worry. You tell us. No, again you would ask for proof, I don't have it. No. We don't want proof, sir, but we can help you. No, thanks, no. Yeah. No, thanks. Thanks. आणखी काय विचारायचं? नाही तेच फक्त तुम्ही Then तिकडे how do you कशासाठी think गेले? our intention now? Hmm? Do you think that our intention is also malfired? I didn't see that. You are doing your job. Yes, sir. But that was very clear, their intention was malefic. Now they will come up later now. Can we get your mobile number? 99607 24675. तुमचं नाव सांगा. Yes, yes. आणि तुमचे मोबाईल नंबर Yes, सांगा. I will give you on paper. Yeah, please. Then I call them. कोणतं पोलीस स्टेशन? भद्रकाली. ही जे जुरिडिक्शन वेगळं आहे ना, इंजिनिअरिंग नगर आहे. No, sir. आमचं सेपरेट ऑफिस आहे तिथे. बोला. हाँ, संघटना. ठीक आहे, पत्र घ्या. सर्वांचे नाव द्या प्लीज. तिघांचं आणि फोन नंबर द्या प्लीज. घेऊन टाका, जे त्यांच्याकडे अवेलेबल आहे ते घेऊन टाका आपल्याला. जवळजवळ 20-25 वर्षांपासून कुठे गेलं, साऊथ नॉर्थ कुठे गेलं माझं. But why was you carrying multiple arrows? 50? Yeah. This is the first time they had come from China. I wanted to divert the order there, but then they came here, so I had it diverted from here to there. Entire box. I said I would just wanted listen to me, I just wanted a few arrows. My wife opened the box. She said, they are very well stacked. I cannot, if we try to pull them out, it will be spoiled. I said, okay, send me the whole box. But in Indian laws, This is legal. This is a weapon. Yeah, but this is legal. Coming weapon category, sir. But this is legal. I don't need license for that. Just like a gun. I don't need a license. The only thing was, I did not that beyond that was a restricted area. They should have put up a sign. ते So त्यांच्याकडे you होतं, didn't तेच have होतं. any guide to with you? I had a taxi driver. I told him, you drop me here. He dropped me there. I said, when I call you back, you come back. So he went to his village nearby.
मोबाईलमध्ये. माझ्यासोबत जरा भरतेच चला तुम्हाला मला क्रिमिनल सारखा डील करतात माझ्याशी नाही, sir. No, no, sir. It is obvious that the way I'm being interrogated, please come. We are not interrogating, sir. We are येतात ना It looks, if you... नाही आम्हाला फक्त तुम्ही तिकडे गेले तुमच्याकडे एरर होते म्हणून ते तुम्हाला तिकडे Please, केलं please होतं. come. We are looking only for our knowledge. Yeah, please come. Not for information or not for Right. हे सगळं करणारा माणूस कोणाचं मर्डर करत नाही. सर कसं आहे अगर ज्यावेळेस तुमच्या एरिया रिस्ट्रिक्टेड होता BSFच्या, तुम्ही पाठी का बरं लावत नाही तिकडे, फ्रेंच का बरं लावत नाही? आता मला कसं काय कळणार की हिच्या पुढे जायचं नाही? they are only doing their duty, sir. They are not abusing not. पण हे आई आज तुम्ही का बरं बोर्ड नाही लावला, पाठी का बरं नाही लावली, त्याच्याकडे काहीच उत्तर नव्हतं. आम्ही किती बोट लावणार, किती पाठी लावणार? They are frustrated with their duty, sir. Doing in 45 degrees. It's not as frustrating as your duty. मला माहिती आहे तुम्हाला किती काम करायला लावता, बंदोबस्त तिकडे बंदोबस्त तिकडे. I know that. Yours is more frustrating. Okay. Thank you. Yes. ते माहिती आहे का? काय? आणि ते तो माईक आहे म्हटले सर. हो आता कॅरिओके करत होता. Yes, sir. ऐकायचं एखादं गाणं म्हणतोय.